अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी चोपडा तालुक्यातील गरताड या गावातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला। यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला। संवादात गावातील काही नागरिकांनी पीक विमा तसेच 1 रुपयाचा काढलेल्या विम्याचे पैसे या संदर्भात समस्या त्यांच्या समोर मांडल्या। राज्यामध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट व इतर पक्ष मिळून महायुती असल्याने रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला असला तरी त्यांच्यासोबत फक्त भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। घटक पक्षाचे एकही पदाधिकारी कार्यकर्ता यामध्ये दिसून आला नाही। बघितलं असेल की आता 4 दिवस आधी जे निवडणूक आयोग आहे यांनी आचारसंहिता जाहीर केली आहे, निवडणुका जाहीर केल्या आहे। येणाऱ्या 13 मेला लोकसभेचं मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी चोपडा तालुक्यातनं प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आज जवळपास माझे 10 ते 12 गावांना भेटी आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने संपूर्ण लोकसभेचे माझे दौरे होणार आहे। चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय कारण की लोकांमध्ये उत्साह आहे की परत तिसऱ्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब झाले पाहिजे। आणि आता काल बैठक झालेली आहे तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रच आहोत। आता अजून दिवस खूप आहे त्याच्यामुळे आता जसं थोडं अजून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला वेळ लागतीलच, पण सगळे जेवढेही घटक पक्ष आहे, शिंदे साहेबांचं शिवसेना असेल, रिपा असेल, अन्य पक्ष जेवढेही आहे ते आमच्या सोबतच आहे। असं कालच आमच्या आदरणीय गिरीश भाऊंच्या सोबत ही बैठक झालेली आहे। नक्कीच आपले स्थानिक आमदार चंदूभाऊ हे सुद्धा आपल्या सोबत राहतीलच, त्याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे। मॅडम, ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे लोक मला येऊन भेटून गेले, त्यांचा राजीनामा पक्षाने नामंजूर केलेला आहे। ठीक आहे, आता सगळे इच्छुक, बरेचसे लोक इच्छुक होते उमेदवारीसाठी, पण आता पक्ष कोणाला तरी एकाला संधी देत असतो आणि ह्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा सगळ्या पदाधिकाऱ्यांशी झालेली आहे। ज्या काही थोडे मतभेद होते तेही आमचे आता सगळ्यांशी भेटीगाठी करून क्लिअर झालेले आहे आणि सगळे जोमाने कामाला लागतील। कुठे गावबंदी केली? हो, उद्यापासून ते आंदोलन चोपड्यामध्ये नाही, उद्यापासून त्यांच्या अजून तर माझ्या कानावर तसं काही नाही विषय। 21 तारखेपासून त्यांनी आंदोलन गावबंदी। ठीक आहे, अजून तर माझ्या कानावर तसं काही विषय नाहीये मॅडम। दिवशी झालं त्या दिवशी माझं प्रांत तहसीलदार, कलेक्टर यांच्याशी बोलणं झालं होतं। मी त्यावेळेस इकडे नव्हती कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीच्या काळामध्ये भरपूर धावपळ असते, पण यावेळेस आली नाही म्हणून माझं लक्ष नाही अशातलं नाहीये। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।